परवा एका देवळात एका भटजींनी एका मुलीला प्रसादाचा पेढा दिला, तर तो पेढा खाऊ का नको हा तिला मोठा प्रश्न पडला होता. एक स्त्री होते त्यामुळे तिच्या भावना समजू शकले. मुली खूप घाबरल्या आहेत, बिथरल्या आहेत, रडतायत, झोपेतून जाग्या होत आहेत, झोपा लागत नाही आहेत. महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांमुळे जगातील प्रत्येक स्त्री ही मानसिक आघातात जगतीये. फक्त प्रत्येकजण हे चेहऱ्यावरनं दाखवून देत नाहीये, कारण प्रत्येकीचा रोल वेगळा आहे. कुणी आई, कुणी मावशी, कुणी आत्या, कुणी काकू, कुणी आजी. आपणच बिथरलो तर आपण आपल्या लहानग्यांना कसं समजवायचं, त्यामुळे त्या चेहऱ्यावरून दाखवूही शकत नाहीयेत. पण लहानग्यांना समजवताना मात्र एक हात त्यांच्या डोक्यावर असेल तर दुसरा हात स्वतःच्या छातीवर असतो आणि ती स्त्री समजावताना दोघींना समजावते की नको घाबरूस, नको काळजी करूस. आता फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अजून जास्त स्ट्रॉंग बनायचं आहे आणि जगात वावरताना खूप काळजीपूर्वक वावरायचं आहे. आज कुणी कुणाला समजवायचं आहे तेच कळत नाही आहे, कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक स्त्री घाबरलेली आहे आणि या नराधमांना फक्त स्त्री हवी असते. त्यात वयोगटाची मर्यादा नाही आहे. आणि आज आपण कितीही एकमेकींना सावरलं, समजावलं, तरी प्रत्येकीच्या हृदयातून एकच वाक्य निघतंय की किती दिवस मेणबत्ती जाळायची. एक दिवस या नराधमांना जाळा, म्हणजे परत मेणबत्ती जाळायची गरज नाही लागणार.